अंबरनाथमध्ये भाजपची ताकद वाढली असून शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या मोठ्या गटाने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचा झेंडा हाती घेतलाय। पवन वाळेकर, मीना वाळेकर, चंद्रकांत मोटे, प्रकाश वाळुंज, आकाश वाळेकर, रवींद्र पवार, ज्योती डोंगरे, पंकज उपाध्याय, सारिका वाळुंज तर काँग्रेसमधील बबलू सिंग, लक्ष्मीकांत सिंग यांनी आपल्या सर्व समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। या प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गटाला आगामी पालिका निवडणुकीत मोठा धक्का बसणार आहे। दुसरीकडे या नव्या शक्तीमुळे भाजपला नगरपालिका निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला देखील याचा मोठा फायदा होणार आहे। भाजपकडून तेजश्री विश्वजित करंजुले या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशामुळे तेजश्री करंजुले पाटील यांना मोठं पाठबळ मिळालं आहे। आगामी निवडणुकीत भाजपला अंबरनाथमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला। शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे निवडणुकीमध्ये राजकीय पक्षात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे।